जय हिंद मित्रांनो, आपल्या स्वार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासातील एक्झाम ओरिएंटेड प्रश्न पाहणार आहोत. तर टी पेपर क्रमांक 1 आणि टी पेपर क्रमांक 2 या दोन्ही अनुषंगाने आपण हा व्हिडिओ या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिला पॉईंट आहे, भारतात येण्याचा युरोपियन सत्तांचा क्रम खालीलपैकी कोणता योग्य आहे? 1. पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच. पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज, डच. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच. तर लक्षात घ्या, आपल्याला एक तर महत्त्वाचा बघा, एक ट्रिकच्या माध्यमातून हा प्रश्न लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. PDEF ही जर आपण एवढंही लक्षात ठेवलं तर हा आपला प्रश्न योग्य येणार आहे. PDEF म्हणजेच की पोर्तुगीज, डच आणि त्यानंतर इंग्रज आणि फ्रेंच असा हा क्रम असणार आहे. तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 4मध्ये आपल्याला हे उत्तर पाहायला मिळतं. पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच, PDEF. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढे. महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारला जाईल, इंग्रजांची भारतातील पहिली वकार कोठे स्थापन झाली होती? तर महत्त्वाचं म्हणजेच की कलकत्ता, सुरत, मुंबई, अहमदाबाद. तर सुरत या ठिकाणी इंग्रजांची पहिली वकार स्थापन झालेली होती. त्याच्यानंतर मुंबई हे पोर्तुगीजाकडे होतं सुरुवातीला जर बघितलं आपण तर, परंतु पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदण म्हणून आपल्याला हे ठिकाण दिलेलं पाहायला मिळतं. कोणतं? तर मुंबई. महत्त्वाचं म्हणजेच की या ठिकाणी लक्षात घ्या, कलकत्ता या ठिकाणी सुद्धा एक महत्त्वाची इंग्रजांची वकार पाहायला मिळते आपल्याला. म्हणजे पोर्तुगीजाकडून कोणाकडे? तर इंग्रजाकडे आपल्याला हे आलेलं पाहायला मिळतं ठिकाण. कोणतं? मुंबई ही वकार. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण, महत्त्वाचा आहे. पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणी केला? तर वास्को द गामा, अमेरिगो वेस्पुशी, फर्डिनांड मॅगेलन, डी अल्मेडा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर फर्डिनांड मॅगेलन. लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला फर्डिनांड मॅगेलनच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एक महत्त्वाचं म्हणजेच की हा एक खलाशी होता, जो की पोर्तुगीज या देशाचा पाहायला मिळेल आपल्याला. त्यानं पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचा प्रयत्न त्यानं केलेला होता. वास्को द गामा हा आपल्या भारतात येणारा पहिला युरोपियन, जो की पोर्तुगीज किंवा पोर्तुगीज होता तो, पोर्तुगालचा. त्याच्यानंतर डी अल्मेडा हा पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर होता. अमेरिगो वेस्पुशी, लक्षात घ्या, अमेरिकेचा शोध जे काय लागण्याचं एक महत्त्वाचं कार्य या अमेरिकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूया. ब्रिटिशांचा भारतातील पहिला गव्हर्नर कोण होता? म्हणजेच की ब्रिटिश सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिला गव्हर्नर म्हणून, म्हणजेच की 23 जून 1757ची जी काही प्लासीची लढाई झाली, या लढाईच्या माध्यमातून ब्रिटिशांनी आपली सत्ता स्थापन केली भारतामध्ये. आणि मग या ठिकाणी बघायचं आपल्याला बघा, वॉरेन हेस्टिंग्ज 2, रॉबर्ट क्लाईव्ह 3, लॉर्ड कॅनिंग 4, लॉर्ड विल्यम बेटिंक. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर रॉबर्ट क्लाईव्ह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. वॉरेन हेस्टिंग्ज हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. वॉरेन हेस्टिंग्ज. लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसरॉय बनला भारताचा. आणि लॉर्ड विल्यम बेटिंक हा भारताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल बनला. तर लक्षात घ्या, पॉईंट IMP आहे इथे. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला जाईल की प्रशासकीय सेवेचा जनक कोणाला म्हणतात किंवा नोकरशाहीचा जनक कोणाला म्हणतात? लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड मेयो, लॉर्ड रिपन. तर योग्य उत्तर काय असणारा? पर्याय क्रमांक 2, लॉर्ड कॉर्नवॉलिसला प्रशासकीय सेवेचा किंवा नोकरशाहीचा जनक म्हणतात. लॉर्ड वेलेस्लीला आपण तैनाती फौजेचा जनक म्हणतो. लक्षात घ्या. त्याचबरोबर लॉर्ड मेयो आहे, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतो आपण लॉर्ड मेयोला. लॉर्ड रिपन आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन. तर आपल्याला हे प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत की पोर्तुगीजांच्या राजवटीतून गोवा कोणत्या वर्षी मुक्त झाला? तर लक्षात घ्या, या ठिकाणी पर्याय 1 1947, 1954, 1948, 1961. तर या ठिकाणी बघा, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1961. म्हणजेच की 19 डिसेंबर 1961, म्हणजेच की जी काही गोवा मुक्तीसंग्राम दिन आपल्याला पाहायला मिळतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की 1947ला बघा, भारत ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला. 1954ला फ्रेंच भारतातून निघून गेले, म्हणजेच की पॉंडिचेरी इथून ते निघून गेले. तर 1948चा जर आपण विचार केला तर महत्त्वाचं म्हणजेच की जे काही असणारं जम्मू काश्मीर असेल, जुनागड असेल आणि हैदराबाद हे संस्थान मात्र भारतात विलीन झाले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर 1961. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपल्याला महत्त्वाचा, संस्थान खालसा करण्याचे धोरण कोणी राबविले? तर संस्थान विलीनीकरणाचं धोरण बी आपण म्हणूया याला.
लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड विल्यम बेटिंक, लॉर्ड हेस्टिंग्ज. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक 1 लॉर्ड डलहौसीनं संस्थान विलिनीकरणाचं धोरण राबविलं. पहिलं संस्थान कोणतं खालसा केलं होतं या लॉर्ड डलहौसीनं? तर सातारा हे संस्थान खालसा केलेलं होतं. प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर झाशी असेल, संबळपूर असेल, उदयपूर असेल, करवली आहे, अवध असे बरेचसे संस्थानं किंवा नागपूर असेल म्हणा खालसा केलेले पाहायला मिळतात. नंतर जर आपण बघितलं लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसरॉय म्हणजे 1857च्या उठावानंतर भारताचा जे काय गव्हर्नर जनरल होता तो भारताचा व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला आणि पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग बनला होता. त्याच्यानंतर लॉर्ड विल्यम बेटिंक आहे, सामाजिक सुधारणेचा जनक म्हणतो आपण लॉर्ड विल्यम बेटिंकला, आणि ज्याला की भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 1833मध्ये हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला होता. कोण? लॉर्ड विल्यम बेटिंक. नंतर लॉर्ड हेस्टिंग्ज आहे, ज्यानं काय केलं तर महत्त्वाचं म्हणजेच की जे की पेंढारी आहेत त्यांचा बंदोबस्त केला होता. पेंढारींचा बंदोबस्त करणारा कोण होता? तर लॉर्ड हेस्टिंग्ज होता. त्याच्यानंतर इंग्रज मराठी यांच्यातलं तिसरं युद्धसुद्धा 1817 ते 1818 याच्याच काळामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. पेंढारीचा बंदोबस्त करण्याचं काम बघा एक महत्त्वाचं कार्य या लॉर्ड हेस्टिंग्जचं एक महत्त्वाचं कार्य असणार आहे. त्याच्यानंतर ठाकांचा बंदोबस्त कोणी केला होता? तर लॉर्ड विल्यम बेटिंकने केला होता ठाकांचा बंदोबस्त. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया, महत्त्वाचा आहे. 1857चा राष्ट्रीय उठाव खालीलपैकी कोणाच्या काळात झाला? तर बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचं लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड हार्डिंग एक म्हणजे पहिला म्हणूया आपण जॉर्ज बार्लो. तर 1857चा राष्ट्रीय उठाव जो झाला तो लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये झाला होता. लॉर्ड डलहौसी पूर्वी होता लॉर्ड कॅनिंगच्या. तर लॉर्ड हार्डिंग पहिला. आता लॉर्ड हार्डिंग्ज पहिल्याच्या काळात जर बघितलं तर रविवारी सरकारी कार्यालयांना सुट्टी घोषित केली. इंग्रजी विषय शासकीय नोकरीमध्ये सरकारी नोकरीमध्ये अनिवार्य केला. जॉर्ज बार्लोच्या काळामध्ये एक लक्षात घ्या इथं एक प्रश्न महत्त्वाचा बनतो. 1806मध्ये सैन्यातील पहिला उठाव झाला आपल्या भारतामधला, जो की कोणत्या ठिकाणी झाला होता? तर वेल्लोर. बघा वेल्लोरचा उठाव म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी ओळखतो. आज तामिळनाडूमध्ये पाहायला मिळेल वेल्लोर. वेल्लोरचा उठाव सैन्यातला पहिला उठाव होता भारतातला 1806, जो की जॉर्ज बार्लोच्या काळामध्ये झाला होता. मात्र 1857चा राष्ट्रीय उठाव कोणाच्या काळामध्ये? तर लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये झालेला होता. तर मित्रांनो पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे आपल्याला. बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द झाली? 1905, 1906, 1907, 1911. तर योग्य उत्तर काय असणार आहे आपलं? 1911 असणार आहे. बंगालची फाळणी इथं रद्द झाली. बंगालची फाळणी जी काय बघा अंमलात आली ती 1905मध्ये. लक्षात घ्या. कोणी केली होती? तर आपल्याला माहिती आहे लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये ही फाळणी झालेली होती. तर 1906ला मुस्लिम लीग पक्षाची स्थापना आहे. 30 डिसेंबर 1906 मुस्लिम लीग पक्षाची स्थापना. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच की 1907चा जर आपण विचार केला तर झाल आणि मावळ यांच्यामध्ये फूट पाडणारं सुरत अधिवेशन झालेलं होते 1907मध्ये. मात्र 1911मध्ये बंगालची फाळणी रद्द झाली होती. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत या ठिकाणी. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी पास झाला? तर एक महत्त्वाचा हा कायदा बघा 1904, 1909, 1919, 1935. तर बघूया आपण योग्य उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 2 1909मध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा पास झाला. तर एक लक्षात घ्या, एक आपल्याला बघा 1904चा जर आपण विचार केला तर पहिला सहकार विषयक कायदा आहे. एक लक्षात घ्या पहिला सहकार कायदा कधी झाला? 1904. किंवा त्यालाच आपण दुसरं काय म्हणतो तर बघा अजून एक 1904मध्ये अजून 2 कायदे आहेत. तर विद्यापीठ कायदासुद्धा याच ठिकाणी आहे बघा झालेला महत्त्वाचा. कोणता कायदा? विद्यापीठ कायदा 1904चाच असणार आहे तो सुद्धा. प्राचीन स्मारक संरक्षण कायदा, प्राचीन स्मारक संरक्षण कायदा हा सुद्धा एक महत्त्वाचा कायदा इथं पास झालेला पाहायला मिळतो आपल्याला. 1904मध्येच हा सुद्धा कायदा झाला होता. तर 1919मध्ये आपल्याला मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा, 1935चा भारत विषयक कायदा महत्त्वाचा आहे. तर हे महत्त्वाचे कायदेसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर मित्रांनो हे आपले काही महत्त्वाचे जे की TET पेपर क्रमांक 1 आणि TET पेपर क्रमांक 2मध्ये आपल्याला हमखास प्रश्न विचारले जातील. आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.